नगर शहरातील सराफ बाजार परिसरातील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र या रस्त्यावर काम करण्यासाठी प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो असलेला फलकाचा वापर करण्यात आला. त्यातून हिंदूंच्या मोठ्या प्रमाणात भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याबाबत आपण अधिक माहिती घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि मनसेचे नेते नितीन भुतरे आपल्या सोबत जोडले गेले आहेत. त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. नमस्कार नितीन सर. हा, नमस्कार. काल जो नगर शहरात घडलेला प्रकार आहे, नगर शहरातील सराफ बाजार परिसरातील प्रभू श्रीरामांचा फलक उलटा लावण्यात आला होता, त्याबद्दल आपलं काय मत आहे? काल जो प्रकार घडला त्याच्याबाबत मला रात्री उशिरापर्यंत एका वृत्तवाहिनीच्या माध्यमातून समजलं हं. की प्रभू श्रीरामांचा प्रतिमा असलेला फ्लेक्स बोर्ड तो उलटा लावण्यात आला आणि त्याच्यावर सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो होते. परंतु फोटो कोणाचे असो, कुठल्याही पक्षाचे असो, परंतु प्रभू श्रीरामांचा फलक एखाद्या रस्ता अडवण्यासाठी किंवा बॅरिगेटिंगसाठी त्याचा तुम्ही वापर करता, म्हणजे याचा अर्थ तुम्ही प्रभू श्रीरामांचा फोटो मतं मागण्याच्या वेळेस, आपला प्रचार करण्याच्या वेळेस वापरता आणि काम झालं की त्याला आडगळीत टाकण्याचा प्रकार हा सरळ सरळ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दिसला. आणि मला त्याच्या माध्यमातून 2-3 भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे फोनसुद्धा आले. त्यांचं म्हणणं होतं की हे चुकून झालं. भारतीय जनता पार्टीने प्रभू श्रीरामांबद्दल असं काही केलं तर ते चुकून झालं आणि दुसरं कोणी काही केलं असतं तर ती विटंबना झाली असती. प्रभू श्रीराम म्हणजे काय भारतीय जनता पार्टीचे एकट्याचे नाही आहेत. प्रभू श्रीराम हे साऱ्या देशाचे दैवत आहेत. त्याच्यामुळं त्यांनी सुद्धा हे पावित्र्य जपणं मला तरी वाटतं कुठंतरी गरजेचं होतं. त्याच्यात मनपा अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यावर आपलं काय मत आहे? यांनी हा रस्त्याचं काम करताना त्यांनी बॅरिगेटिंग वगैरे लावणं गरजेचं होतं, रस्ता बंद करायचं होतं. नाही, हा विषयच महत्त्वाचा आहे की हे काम करत असताना महानगरपालिकेच्या माध्यमातून व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे काम सुरू होतं. हे काम सुरू असताना संबंधित अधिकारी जे काही इंजिनियर आहेत त्यांना मी काल पहिले संपर्क केला. त्यांना मी निंबाळकर साहेबांना फोन केला की अशी अशी घटना त्या ठिकाणी घडली. तर ते म्हणले मला काही याबाबत माहिती नाही, पण मी तात्काळ लगेच फोन करून विचारतो. मी म्हणलं विचारू नका, परंतु ताबडतोब तो बोर्ड तुम्ही हटवा. कारण की काय आहे की त्यांनी ठेकेदाराला ताबडतोब फोन केला, ठेकेदाराला सांगितलं. हे सर्व करत असताना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा कुठंतरी काम करत असताना ह्या पावित्र्य अशा गोष्टीत राखणं गरजेचं आहे. एवढंच माझं म्हणणं आहे. इथून पुढे जर अशा काही घटना घडल्या तर आपण नाही, घटना घडल्या म्हणजे घटना घडल्याच नाही पाहिजे. घटना घडायच्या म्हणजे आपण काय वाट पाहिजे की एखादी घटना घडायची? ह्या घटनाच घडल्या नाही पाहिजेत. कुठलंही काम करत असताना आपण भान ठेवलं पाहिजे. आपण काय करू राहिलो? आपण देवांच्या प्रतिमा कुठं वापरू राहिलो? आपण कशासाठी वापरू राहिलो? एखादा सण उत्सव झाला की त्या प्रतिमा अडगळीत न टाकता एखाद्या पाण्यामध्ये, एखाद्या पवित्र कुंडात नेऊन टाकायच्या ना त्या प्रतिमा सरळ सरळ, तर ते पवित्र राहतं. नाही तर अशा कुठंतरी फ्लेक्स बोर्ड झाले, छापून झाले, तुमचं काम झालं, मग कुठंतरी टेरेसवर टाकून द्यायचे, कुठंतरी अडगळीत टाकायचे, मग कशा तरी बॅरिकेटिंगला वापर करायचा. असं कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावं नाही किंवा कुठल्याही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी करावं नाही. एवढंच माझं म्हणणं आहे. म्हणजे आपण सरळ सरळ भाजपावर आपण टार्गेट करत आहात, त्यांच्यावर आपण टीका करत आहात. नाही, तो बोर्ड भाजपचा होता ना. तो जो फ्लेक्स बोर्ड होता तोच भारतीय जनता पार्टीचा होता. टीका करण्याचं कारण म्हणजे त्यांना समजलं नाही का? बरं, तो काय 10 मिनिटासाठी नाही लावला, 2-3 दिवसापासून तिथं लावलेला असं मला समजलं. आणि हे समजल्यानंतर मी तात्काळ आमचे जे मित्र आहेत सराफ बाजारमधले विशाल वालकर, मी त्यांना फोन केला. मी बाहेर होतो. मी म्हणलं अशी अशी घटना घडली, तुम्ही जाऊन तिथला बोर्ड ताबडतोब काढा. कारण की कुठल्याही भावना कोणाच्या दुखावणार नाही याची काळजी घ्या. त्यांनी सुद्धा जे संबंधित कार्यकर्त्याचा मोबाईलवर फोन लावून त्यांना सांगितलं की अशी अशी गोष्ट घडली. त्या कार्यकर्त्याचा भाजपच्या माझ्याकडे फोन नव्हता, नाही तर मी लावला असता. याच्यामध्ये काय कुठल्या पक्षाला टार्गेट करायचं किंवा काही करायचं हा हेतू नाही. परंतु ज्यांनी त्यांनी पावित्र्य जपणं गरजेचं आहे. भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याचं कारण म्हणजे तुम्ही जर इतक्या मोठ्या प्रमाणात प्रभू श्रीरामांचा फक्त मतांसाठी वापर करता तर त्याचं पावित्र्य सुद्धा तुम्ही टिकवणं गरजेचं आहे. आता तुमची मागणी काय राहील? नाही, मागणी याच्यामध्ये काही मागणीचा काही विषय नाही. मागणी म्हणजे काय आहे
ज्याच्याकडून झालं त्यांनी सरळ सरळ जाहीर माफी मागावी. आता कुणी केलं हे म्हणतं मी यांनी केलं, ते म्हणतं त्यांनी केलं, परंतु हे काही करत असताना एक त्यांनी माफी मागावी. नाही तर इथून पुढच्या काळामध्ये अशा काही गोष्टी होणार नाही हे असं जाहीर करावं आणि करावं पण नाही. कुणीही करावं नाही, म्हणजे माझ्यापासून सर्वांनीच कुणीही करावं नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. आपण आमच्या न्यूज 24 घडामोडीला संपर्क साधल्याबद्दल आपले धन्यवाद.